जबरदस्त प्रेक्षक देखील भरपूर आनंद घेता ऑन स्क्रीन 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून आपण एक क्षणचित्र चे मात्र टिपलं जाते 4 बॉल आणि 8 धाब्यांची आवश्यकता पुन्हा एकदा बोलवलं बॉल ओहो घडलंय काय पुन्हा एकदा बॉल होतोय भुर फरार सीमा पार 4 मागचं इक्वेशन 3 बॉल आणि जिंकण्यासाठी फक्त 4 धाब्यांची आवश्यकता रोशन ओहो यावेळेस इथे घडले काय थोडस मिनी कमबॅक आहे की नाही आणि या सध्याच्या घडीला आपण पाहिले तर मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाहीये सध्याच्या घडीला एका साईडला ठाकरे नगर कोल्टन हा संघ एका साईडला स्वर्गीय सचिन दादा 11 आंबेटेंबे संघ काय घडे मॅच मध्ये 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 4 धाब्यांची आवश्यकता ओहो यावेळी पुन्हा एकदा बिगिट करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे बॅकवर्ड पॉइंट मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल दुसरी धाव देखील पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल ओहो घडले काय या मॅच मध्ये कोल्टन संघ आता मात्र विचार करण्यास भाग पडलाय मॅच मध्ये लेग बायच्या स्वरूपात 3 धावा देखील इकवडल्या गेल्यात आणि आता मात्र घडलंय काय जर हा सामना हरला तर मॅच मध्ये त्या बॉलचा विचार करावा लागेल कारण की जिथे फक्त आणि फक्त 1 धाव होती तिचं रूपांतर 2 धाव्यांमध्ये झालं आणि 2 धावा होत्या तिचं रूपांतर 3 धाव्यामध्ये झालं आणि मॅचचं चित्र संपूर्ण पालटून गेलं 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 1 धाब्याची आवश्यकता स्कोर लेबल झालाय परंतु कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम तर नक्की 1 धाव या ठिकाणी काढावीच लागेल वेल वाचवणं महत्वाचं राहील घाई करणं अपेक्षित राहील चला मित्रांनो वेल वाचवा मॅच हाय व्होल्टेज जी मध्ये पाहायला मिळते 1 बॉल 1 धावेची आवश्यकता मित्रांनो चला वेल वाचवा वेल कोल्टन संघ सध्याच्या घडीला आपण षटक क्रमांक 3 मध्ये पाहतो आदेश आणि सध्या काय चाललं असेल आदेशच्या मनामध्ये आणि सध्याच्या घडीला बॅटिंग मार्कवर आपण मनीषला पाहतोय त्याच्या मनामध्ये काय चाललं असेल 1 बॉल 1 धाव एखादा डॉट बॉल आला तर आनंद सेलिब्रेशन करू शकतो ठाकरे नगर कोल्टन संघ आणि एखादा 1 रन किंवा एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये नक्कीच आनंद सेलिब्रेशन करू शकतो आंबेटेंबे संघ 1 बॉल 1 ओहो यावेळी ऑन साइडला इथं बोलावलाय ओहो मॅच मध्ये जिंकलाय तो मात्र स्वर्गीय सचिन दादा 11 आंबेटेंबे संघ कॉंग्रॅच्युलेशन बॉयज पटणकर आणि त्याचबरोबर आंबेटेंबेकर मैदान सोडा रोशन मॅन ऑफ द मॅच या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कॅप्टन या शेलारी आणि त्याचबरोबर आंबेटेंबे या चला अंतिम सामना बाकी आहे